एसएमडी कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे मित्रो. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्सरसाइज 4.4 मध्ये आपण 6 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर आज आपण 7वा क्वेश्चन पाहणार आहोत. इथून पूर्ण टाइप बदलणार आहे. तर मला लक्षात ठेवा, जर ह्या टाइप जो आज मी सांगणार आहोत तो जर आपल्याला परफेक्ट पाहिजे असेल तर मित्रो काय करा लागेल, तर पहिले आपल्याला ओळख करा लागेल. त्याच्याशिवाय काही फॉर्म्युले प्रॉब्लेम समजत नाही. तर बा कान देऊ नाही का, माझं म्हणणं काय आहे बा पहिले तर तुम्ही ओळख करा का बा. लक्षात ठेवा, हे जे दाखवत आहो मी आर एम, याला म्हणतात मार्जिनल आणि याला म्हणतात रिव्हेन्यू. तर बा मार्जिनल रिव्हेन्यू पूर्ण नाव आहे याचं, आणि हे दर्शवण्यासाठी आर एम चा वापर केला जातो. दुसरं साइन दाखवत आर ए, तर याचा अर्थ होतो ॲव्हरेज रिव्हेन्यू. तिसरा सांगत आहोत इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. शब्द लक्षात ठेवा, हा दाखवण्यासाठी नीटाचा वापर केला जातो. नीता मुलीचं नाव आहे, बस एवढं आपण जर लक्षात ठेवलं तर या ताल एक करून टाकायचं ठा, तर नीठा. बस याला उच्चार आहे नीठा. तर बा माझं का म्हणणं ऐका बा, हा जो नीटा आहे लक्षात ठेवा, हा नीटा कशासाठी वापरतात तर याला म्हणतात इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. मन लावून आहे का. आणि प्राइस, तर बा प्राइस तर आपल्याला माहित आहे का, पीनच दाखवल्या जाते. बस एवढं आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. इलॅस्टिसिटी, मग आता एवढं जर झालं असेल तर हे 4 चिन्ह चांगले माहीत पाहिजे आणि पटकन तोंडातून भरभर रुळलं पाहिजे, निघलं पाहिजे का बा. मार्जिनल रिव्हेन्यू तर आर एम, ॲव्हरेज रिव्हेन्यू म्हणजे आर ए. लक्षात ठेवा, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हटलं तर नीटा, आणि लक्षात ठेवा काय सांगत बा प्राइस म्हटलं तर पी. बस एवढं जर खेळ जमलं तर बढिया होते. तर या चौघामध्ये लक्षात ठेवा रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन मार्जिनल रिव्हेन्यू, ॲव्हरेज रिव्हेन्यू आहे ना, आणि इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आणि प्राइस. तर बा कान देऊ नाही का, पहिल्या तिघामध्ये आहे आणि नंतर पुन्हा पहिला, दुसरा आणि चौथ्यामध्ये आहे. तर बा पहिला जो आहे तर बा हा लिहायचा मार्जिनल रिव्हेन्यू. लक्षात ठेवा बरोबर काय लिहायचं आहे बा, तर आर ए इंटू 1 मायनस 1 अपॉन नीटा म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. हा पहिला फॉर्म्युला. याची जर ओळख असली मजाक नाही, एवढे बोगस गणित आहे का सांगू. सहज प्रत्येक साधारण विद्यार्थी असेल ना त्याले पण जमते. फक्त याले तुम्ही तयार करा. आता पहा दुसरा जो फॉर्म्युला आहे तो बिलकुल सेम आहे, डबल लिहिण्याचं काम नाही. ह्या गायब होऊन जाते आणि याच्याऐवजी प्राइस येते. बस मग प्राइस शब्द आला तर ह्या वापराचा, आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू आला तर पहिला वापराचा. याच्यानंतर बा लक्षात ठेवा, हा जो नीटा आहे म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, याचा दुसरा फॉर्म्युला आहे मायनस पी अपॉन डी. पी चा अर्थ होतो प्राइस, डी चा अर्थ होतो डिमांड. तर बा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे खालच्याचा, है ना, कोणाला अनुसरून तर वरच्याला. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी अपॉन डी पी. याचा अर्थ झाला आहे ना डेरिव्हेटिव्ह ऑफ डिमांड विथ रिस्पेक्ट टू प्राइस. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरच्याले पाहून असं. बस तर ह्या तुमचा फॉर्म्युला तयार झाला. आणि एक तर तुम्हाला माहीतच आहे का, प्रॉफिट बरोबर प्रॉफिट मागही झालेला आहे, प्रॉफिट बरोबर रिव्हेन्यू. लक्षात ठेवा मायनस कॉस्ट असं. आता लक्षात ठेवा एवढं जर झालं असेल तर बा निष्कर्ष लिहिण्यासाठी 3 गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. तर बा मित्र कान देऊ नये का, नेहमी लक्षात ठेवा प्राइस लक्षात ठेवा आणि प्रॉफिट आणि डिमांड कधीही निगेटिव्ह राहत नाही, ते ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. कधी ऐकलं का रे बा का मायनस 10 रुपये नफा झाला नेवार, आणि 10 रुपये नफा झाला म्हणजे पॉझिटिव्ह आहे. डिमांड मायनस 10% डिमांड आहे असं कोणी म्हणते का, बहुत डिमांड आहे म्हणते बा म्हणजे पॉझिटिव्ह झाला. तर बा लक्षात ठेवा प्रॉफिट आणि डिमांड कधीही निगेटिव्ह राहत नाही. प्रॉफिट अँड डिमांड आर ऑलवेज पॉझिटिव्ह.
एवढं जर झालं असेल तर हा जो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आहे याच्यात 3 कंडिशन आहे. पहिली कंडिशन राहील ग्रेटर दॅनची, दुसरी राहील लेस दॅनची आणि तिसरी राहील इक्वल टू. मग ग्रेटर दॅन लक्षात ठेवा कोणाशी असतो बा, तर प्रत्येक वेळेस 1 सोबत, म्हणजे बा इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1. जर जेव्हा जेव्हा या नीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी येते तेव्हा डिमांड ही इलॅस्टिक म्हणून म्हटल्या जाते. तर बा याचा निष्कर्ष आपल्याला रिझल्ट द्यावा लागतो आणि तिथं लिहावं लागते डिमांड इज इलॅस्टिक. लक्षात ठेवा तो नीटाची व्हॅल्यू म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल म्हणजे बा फ्रॅक्शन मध्ये येईल तेव्हा लक्षात ठेवा तिथं लिहावं लागते डिमांड इज इनइलॅस्टिक. इनइलॅस्टिक म्हणजे कोणी विचारतच नाही त्या वस्तूला. आणि ज्या वेळेस लक्षात ठेवायचं हो नीटाची किंमत आहे ना 1 येईल तेव्हा लक्षात ठेवा डिमांडला युनिटरी इलॅस्टिक म्हणतात. डिमांड इज युनिटरी इलॅस्टिक. बस हे 3 शब्द माहीत पाहिजे आणि ह्या 3 कंडिशन माहीत पाहिजे. एवढं जर आपल्याला माहीत असेल तर मित्र हो मजाक नाही, फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे, किमत्या भरायच्या आहे, उत्तर काढायचं आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच दम नाही. प्लेन प्रॉब्लेम आहेत, मजाक नाही, फुकटचे मार्क आहेत. या टाईपवर जर प्रश्न आला आणि त्याचे जर मार्क जात असेल तर खरं सांगतो वाईट वाटलं तर चालते, शिक्षणाच्या कामाचाच नाही. एवढा सोपे प्रश्न तुम्ही पहा ना, तुम्ही म्हणसान का सर खरं म्हणता तुम्ही पहा, मी तुम्हाला शब्द सांगतो आणि शिकवतो. भल्ला मोठा प्रश्न आहे म्हणून मी फळ्यावर लिहित नाव. पहिलं एवढंसं वाचतो, फाइंड द मार्जिनल रेव्हेन्यू. बस तर मग कसं लिहायचं तर इथं लिहा, पुढं वाचायचं कामच का आहे रे. फाइंड द मार्जिनल रेव्हेन्यू तर इथं लिहायचं 1 नंबर मार्जिनल, असं लिहायचं आहे मार्जिनल. जे त्यानं म्हटलं तेच लिहायचं मार्जिनल रेव्हेन्यू. बस आता मार्जिनल रेव्हेन्यू तर आपण शिकलो बा आर लिहायचं, एम लिहायचं आणि इथं लिहायचा प्रश्नार्थक चिन्ह. एवढंच वाचलं तेवढंच लिहायचं आहे. बोला इफ द ॲव्हरेज रेव्हेन्यू तर बा आता जर तुम्हाला माहीत झालं असेल तर ॲव्हरेज मी जाणून बुजून लिहून राहिलो, नाही तर मला फक्त एवढंच लिहायचं काम राहील असं. इफ द ॲव्हरेज रेव्हेन्यू लक्षात घ्या इज 45 तर इथं लिहायचं 45. म्हणून तर मी म्हटलं उलीस वाचा उलीस बस तेवढंच लिहा, तुमचं गणित सुटून जाईल. आणि इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही याच्यासाठी लिहिणार पहिल्या प्रॉब्लेम मध्ये बाबा तुम्हाला ते रुळलं पाहिजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, नाही तर काही गरज नाही एवढं मोठं वाक्य यानच दाखवत आहे. असं लिहिलं ना फक्त असं तरी परीक्षकाला समजते आहे ना. इज 5 तर इथं लिहायचं 5. पाय बरोबर नुसतं गणित वाचायचं आहे, किमत्या वाचायच्या आहे आणि विषय संपवायचा आहे. या क्वेश्चन 7 मध्ये 3 प्रश्न आहे. मी पहिला प्रश्न सोडवत हाव तर हे झाला बा आता तुमचा पहिला प्रश्न. ठीक आहे, तेव्हा पहिल्या प्रश्नात विचारला आहे फाइंड द मार्जिनल रेव्हेन्यू. फाय इथं लिहूनच आहे तर इथूनच हा समजाचा पहिला क्वेश्चन. आता फाय ना आरएम म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू काढायचा आहे, ॲव्हरेज रेव्हेन्यू देऊन आहे आणि इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड पण देऊन आहे. तर क्लिअर कट दिसते का बा पहिलाच फॉर्म्युला लागते. इथं फक्त काय लिहायचं बा तर वी हॅव, बस एवढा फॉर्म्युला लिहायचा आहे. आरएम इज इक्वल टू आर ए इंटू 1 मायनस 1 अपॉन नीटा. एवढं जर झालं असं सांगा आता तुम्ही काय याच्यात का दम आहे. हे काळाचं आहे, याची व्हॅल्यू माहित आहे 45. 45 1 मायनस 1 अपॉन नीटाची व्हॅल्यू आहे 5. लहान पोट्याली क्रॉस मल्टिप्लिकेशन येते. 5 1 5 मधून 1 गेला तर 4. तर इथं लिहायचं आरएम बरोबर 45 गुणिला 4/5. 5 9 45 9 चोक 36 तर आरएम बरोबर झालं 36. बोल बा
मग आता एवढं जर झालं असन तर मग काय सांगता येते, बोगस नाही तर काय सांगा. आरएमचा अर्थ काय होते, मार्जिनल रिव्हेन्यू. बायस झालं तर एवढंच लिहिता येते, देअरफॉर मार्जिनल रिव्हेन्यू. मार्जिनल रिव्हेन्यू लक्षात घ्या. बस याच्या पहिले मी काय तुम्ही काय कोणी काय लिहिणार आहे, प्रॉब्लेमच संपलं. एवढं जर झालं असेल तर दुसरा प्रश्न पाहून घ्या. मी तर पहिलेच सांगलं बघा, व्हायरस बोगस आहे. फाइंड दी प्राइस. पहा कसं सोडवता येते हे इथून असा. तर इथं झाला दुसरा प्रश्न, फाइंड दी प्राइस. तर इथं लिहायचं प्राइस, लक्षात ठेवा पी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग तेवढंच वाचा आणि तेवढं लिहा. आणि इफ दी मार्जिनल रिव्हेन्यू इज 28, तर इथं लिहायचं मार्जिनल, लक्षात ठेवा रिव्हेन्यू असं. रिव्हेन्यू नाव लिहायचं आणि मार्जिनल रिव्हेन्यू कसा दाखवायचा, तर या असा ह्या झाला 28. बोल बा. एवढं जर झालं असं तर पुढं पाहिजे काय सांगलं आहे ना. अँड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज 3. तर इथं लिहायचं इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं आहे ना. तर या काय न दाखवते नीटानं, तर याची व्हॅल्यू देऊन टाकली 3. तर इथं लिहायचं 3. आता तुम्ही तू आहे ना कोणाला सुचते का बा प्राइस विचारला तर प्राइस याच्यामध्ये येते, मार्जिनल रिव्हेन्यू देऊन आहे आणि इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे नीटा देऊन याची किंमत विचारली. बस डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा आहे. वी हॅव इथं लिहायचा आहे आरएम बरोबर पी इंटू 1 - 1 अपॉन नीटा. तर बा लक्षात आहे याची व्हॅल्यू देऊन आहे 28. पी ची व्हॅल्यू काढायची आहे 1 - 1 अपॉन इथं लिहायचा आहे 3. तर बा लक्षात ठेवा 28 बरोबर पी. 3 × 3, 3 मधून 1 गेला, 2/3. खालचा वर जाईल तर वरचा खाली येईल. 28 गुणिला 3 भागिला 2 बरोबर पी. 14 दोन्ही 28, 14 × 3 42. तर पी बरोबर 42. बोल बा. फारच फार काय लिहिणार आहे, तर त्यानं प्रश्न विचारला फाइंड दी प्राइस. तर आपण लिहायचं देअरफॉर आहे ना, देअरफॉर प्राइस बरोबर आहे ना 42 रुपीज टाकून द्यायचं, बाकी हाय का. बोल बा. एवढं जर झालं असेल तर तिसरा प्रॉब्लेम पाय, फाइंड दी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ठीक आहे. फाइंड दी. आता पहा मी पहिला मिटवत हाव जागेच्या अभावी. त्यानं शब्द वापरला, काय वापरला, फाइंड दी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. तर पहा मी याले सेट करून टाकतो, या किमत्या बदलवून टाकतो. का हाय रे याच्यात फाइंड दी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. तर या झाला तुमचा प्रश्नार्थक चिन्ह. इफ दी मार्जिनल रिव्हेन्यू इज 50, तर मार्जिनल रिव्हेन्यू हे देऊन टाकलं 50. हा तुमचा तिसरा प्रश्न. सांगा नुसत्या किमत्या भरायच्या. अँड प्राइस इज आणि ₹75. तर मला लक्षात ठेवायचं हो. एवढं जर झालं असेल तर इथं शब्द वापरून टाकायचा प्राइस आणि हे देऊन टाकलं ₹75. या मिटवून टाका. झालं बा. आणि दुसरा प्रश्न लिहायचा. इथं लिहायचं वी हॅव. काय लिहिणार आहे बा, आरएम बरोबर पी इंटू 1 - 1 अपॉन नीटा. किमत्या भरान मोकळं करा. मला सांगा आता का हाय याच्यात फॉर्म्युला फक्त एवढीशी पाठ करा. आरएम मार्जिनल रिव्हेन्यू. तर मार्जिनल रिव्हेन्यू देऊन टाकलं 50. तर 50 बरोबर प्राइस देऊन टाकला 75. 1 - 1 अपॉन नीटा. बस एवढा आहे. हा 75 याच्या खाली तर 50 भागिले 75 बरोबर 1 - 1 अपॉन नीटा. इथं भाग जाते 25 दोन्ही 50, 25 × 3 = 75.
म्हणजे 2/3 बरोबर 1 मायनस 1 अपॉन नीटा. हा मायनस आहे, इकडं आला तर प्लस, हा प्लस आहे, इकडं गेला तर मायनस, म्हणजे 1 अपॉन नीटा इज इक्वल टू 1 मायनस 2/3. 1 अपॉन नीटा इज 3 1 3. 3 मधून 2 गेला तर 1 राहिला, म्हणजे 1/3. याचं रेसिप्रोकल घेतलं तर याचं पण रेसिप्रोकल n इज इक्वल टू 3. शेवटी उत्तर लिहायचं इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. इलॅस्टिसिटी ऑफ द डिमांड बरोबर 3. हे झालं तुमचा कंप्लीट पहिला प्रश्न. पहा मग मित्रो, याच्याही पेक्षा बोगस पॉइंट प्रॉब्लेम सांगत आहोत. इफ द डिमांड फंक्शन इज डी बरोबर p प्लस 6 अपॉन p मायनस 3, फाइंड द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ॲट p इक्वल टू 4. पहा, आणि कमाल आहे का नाही. पहा, डायरेक्ट एवढूसा प्रॉब्लेम दिला, त्याने विचार करायला पाहिजे. आपण 12वीच्या लेवलवर हाव. आता त्यानं स्पष्ट दिलं, इफ द डिमांड फंक्शन इज डी. सरळ लिहायचं गिवन दॅट डिमांड फंक्शन डी बरोबर. बस तेच लिहायचं आहे. पहा, काही ना मी काही वेगळं काही मांडून नाही राहिलो, तुम्ही काही वेगळं लिहिणार नाही है ना. काय लिहायचं आहे बघा, डिमांड फंक्शन. जे त्यानं म्हटलं तेच लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यात काही पण चेंज काही करायचं आहे. डिमांड फंक्शन असं डी बरोबर काय दिलं रे, p प्लस 6 अपॉन p मायनस 3. p प्लस 6 अपॉन p मायनस 3 असं. एवढं जर झालं असं, फाइंड द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. तर इथं लिहायचं इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. हे विचारलं आहे आपल्याला असं. बसलं का डोक्यात. खाली लिहून टाकतो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं. नीटा इज इक्वल टू प्रश्न. बस याची ओळख पाहिजे. पुढं त्यानं म्हटलंय बघा ॲट p इज इक्वल टू 4. तर इथं लिहायचं p इज इक्वल टू 4. बस एवढं आपल्याला देऊन टाकलं. हे आपण नंतर पाठ बसू. आता आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे की n काढायचं आहे. d देऊन आणि p ची व्हॅल्यू देऊन. टेन्शन घ्यायचं कामच काय, हे हो डायरेक्ट फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्यामध्ये डिमांडचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू p. ठीक आहे, बस आपण इथेच लिहायचं. बा काय हे झालं आपलं सोल्युशन स्टार्टच झालं. तर इथं लिहायचं d इज इक्वल टू p प्लस 6 अपॉन p मायनस 3. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं. बोथ साइड बसलं का डोक्यात. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू प्राइस. बस ह्या dd अपॉन dp. आता इथं पाहायचं तर दोघांचा भागाकार आहे. कोशंट फॉर्म्युला लागते याने. काय आहे रे बा कोशंट फॉर्म्युला. तर बा सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. पाय मी बोलत जातो लिहित जातो सेकंड फंक्शन. तर ह्या झाला सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर p चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू p 1 होईल. प्लस 6 म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला. म्हणजे बा सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. तर p चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेलाच. अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. तर बा ह्या झाला होल स्क्वेअर. आता याला सोपं रूप देऊन टाकायचं dd अपॉन dp. दमस काय याच्यात, एकनं काही नाही गुणलं तर तेवढंच, एकनं काही नाही गुणलं तर तेवढंच. या मायनसनं गुणाचं म्हणजे मायनस p मायनस 6 मायनस p मायनस 6 अपॉन p मायनस 3 होल स्क्वेअर. ह्या p न ह्या p कटला, मायनस 6 न मायनस 3 म्हणजे मायनस 9. तर एकदम वरत लिहून राहिलो असं आहे ना. dd अपॉन dp इज इक्वल टू मायनस 9 अपॉन
पी मायनस 3 होल स्क्वेअर, पी मायनस 3 होल स्क्वेअर. ह्या झाला तुमचा तयार. एक टर्म तयार केली. आता काय करायचं तर लिहायचं वी हॅव. वी हॅवचा अर्थ का होते रे आम्हाला माहित आहे. बस माहित नसलं तरी लिहायचं वी हॅव. इथं लिहायचं वी हॅव. काय माहित आहे बा तर आपल्याला माहित आहे नीटा इज इक्वल टू मायनस पी अपॉन डी. डी डी खालच्याचा डेरिव्हेटिव्ह विच वरच्याले पाहून असं. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर याच्या किमत्या तर बा एन इज इक्वल टू हा मायनस पी ची व्हॅल्यू पाहून घे. तर बा पहिले आहे का ना ह्या पी लिहायचा, या डी ची व्हॅल्यू पहिले लिहायची असं. इथं लिहायचं पी प्लस 6 असं अपॉन पी मायनस 3 आणि याची व्हॅल्यू लिहून टाकायची. पाय किती आली तर बा हे आली मायनस 9 अपॉन ठीक आहे पी मायनस 3 आणि याचा होल स्क्वेअर. मित्र हो ह्या एक न ह्या एक कटल. बस एवढं तयार झालं तर नीटा इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 9p अपॉन ह्या झाला p प्लस 6 आणि ह्या झाला p मायनस 3. पहा बरं किती बोगस गणित आहे. मग आता जर एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा नीटा इज इक्वल टू म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता पाय ना पी ची व्हॅल्यू त्यानंच दिली बा 4 तर इथं घासून टाकायचं पुट. काय घासणार आहे रे बा तर पुट पी इज इक्वल टू 4 तर बा नीटा इज इक्वल टू 9 गुणिले 4 भागिले 4 प्लस 6 असं आणि 4 मायनस 3 तर बा 9 चोक 36. 36 6 4 10. 4तून 3 गेला एक न कायले गुणलं तर तेवढंच म्हणजे 3.6 असं. एवढं आपलं झालं तर नीटाचा अर्थ काय होते बा तर थोडस मेकअप करून टाकायचं. यालेच म्हणते इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. तर शेवटी उत्तर लिहायचं. लिहिताना पा इथं लिहून राहिलो आहे ना. काय लिहायचं रे इलॅस्टिसिटी. नीटा म्हणजे काय होते तर हेच होते इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आहे ना. किती किमतीवर रे तर पी बरोबर 4 वर. कारण प्रश्नातच ते विचारलाय. आपलं डोकं नाही चाललं ना तर तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. शेवटी लिहून आहे फाइंड द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ॲट पी इक्वल टू 4. तर आपण थेस लिहायचं ॲट पी इक्वल टू 4 बरोबर. किती आलं बा तर 3.6. मात्र फायनल आन्सर असं व्यवस्थित लिहा. काय काही परीक्षक थेस पाहणारे असतात असं आहे. म्हणून बा ते दिसलं तर त्यांचं समाधान होते पूर्ण मार्क भेटून जाते. 8वं प्रॉब्लेम सांगत हा. सॉरी 8वं तर झालं. 9वं पाहून घ्या. फाइंड द प्राइस फॉर द डिमांड फंक्शन. अरे डोकं लावायचंच नाही. फाइंड द प्राइस बस एवढं समजते ना. तर इथं लिहायचं क्वेश्चन नाही. फाइंड द प्राइस तर आपण घासून टाकायचं नो PRICE प्राइस पी बरोबर क्वेश्चन मार्क. कुठं बिघडलं फॉर द डिमांड फंक्शन तर इथं सरळच लिहायचं आहे डिमांड. जे लिहून आहे तेच लिहायचं डिमांड फंक्शन असं सरळ लिहायचं आहे. बघा डी बरोबर 2p प्लस 3 अपॉन 3p मायनस 1 when elasticity of demand is 11 upon 14 11 upon 14. आता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड तर इथं लिहायचं इलॅस्टिसिटी असं ऑफ डिमांड. आता हे मला माहित आहे फक्त तुमच्यासाठी लिहिणार नाही तर असंच लिहिलं असतं 11 भागिले 14 11 upon 14. झालं बाकीची कॅसेट वाचवायचं कामच नाही. थेस फॉर्म्युला लिहायचा आहे. सरळ डी बरोबर लिहायचं. डी बरोबर 2p प्लस 3 अपॉन 3p मायनस 1 याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू प्राइस. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू p. तर इथं लिहायचं dd अपॉन dp इज इक्वल टू क्वोशंट फॉर्म्युला लागते सेकंड फंक्शन असं इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 2p चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 3 म्हणजे कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला.
सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन, तर हे लिहायचं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, तर 3p चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 1 कॉन्स्टंट आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 गेलाच आपण सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. काय आहे रे याच्यात, तर इथं लिहायचं dd अपॉन dp बरोबर या 2 न गुणलं तर 3 2 6p मायनस 2 1 2 मायनस आहे ना, या मायनस न गुणलं तर हाय मायनस होईल, हाय मायनस होईल, 3 2 6p मायनस 3 त्रिक 9 अपॉन 3p मायनस 1 इथं लिहायचं होल स्क्वेअर. 6p कटला, 9 2 11, तर इथं लिहायचं dd अपॉन dp बरोबर मायनस 11 अपॉन 3p मायनस 1 होल स्क्वेअर. सांग बाबा, झालं आपलं गावाने हिशोब लिहायचा. बस एवढं आपल्याला आठवलं पाहिजे. ट्रिकही सांगली, नीटा इज इक्वल टू, ठीक आहे, डोक्यात ठेवायचं खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरच्याच्या मदतीनं. तर बघ खालच्याचा डेरिव्हेटिव्ह म्हटलं तर मायनस p अपॉन d, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरच्याच्या मदतीनं. हे झालं माग तयार. आता एवढं जर झालं असेल तर पाहायचं का बाई नीटाची किंमत देऊन आहे 11/14, तर बाई याच्या खाली थोडस वरत लिहायचं. इथं तिथं जागा नाही तर इथं लिहून टाकतो वी हॅव, म्हणजे आम्हाला माहित आहे या नीटाच्या ऐवजी भरा 11/14 11 अपॉन 14, हा मायनस p ची व्हॅल्यू दिली का तर पाहतो ते तर काळाचीच आहे. तर इथं लिहायचं p आणि डिमांडची व्हॅल्यू आहे 2p प्लस 3 अपॉन 3p मायनस 1 असं. आणि हा डेरिव्हेटिव्ह आला किती आला रे बा, तर बा मायनस 11 अपॉन 3p मायनस 1, 3p मायनस 1 होल स्क्वेअर. ह्या कटला, याच्यातच नाही हो सर्व्यातच कटते. आणि आता काय राहिलं बा, तर 11 अपॉन 14 असं करून राहिलं इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 11 इंटू p म्हणजे 11p, ह्या राहिला 2p प्लस 3 आणि ह्या राहिला 3p मायनस 1. मित्र हो लक्षात ठेवा, ह्या 11 न ह्या 11 कटला म्हणजे इथं काहीच नाही, म्हणजे 1 राहिला. तर 1 अपॉन 14 इज इक्वल टू p अपॉन या 2p न या दोघाले गुणाचं, या 2p न याले गुणाचं, यानं मग यानं या दोघाले गुणाचं. 2 6 6p इंटू p मीन्स p स्क्वेअर. 2p न मायनस 1 ला गुणलं तर मायनस 2p. आता 3 न मल्टिप्लाय करा, 3 3 9 आहे ना p असं. 3 1 3 तर मायनस 3 असं झालं बा. ह्या इकडं जाईन तर ह्या इकडं जाईन, एवढा पसारा इकडं जर हाकलला तर बा 6p स्क्वेअर मायनस 2p, ठीक आहे. काय हे वाढवता सरळ सरळ दिसते, 9p तून 2p गेले तर 7p राहते, म्हणजे एक स्टेप वाढवून देतो बरोबर p अपॉन 6p स्क्वेअर. 9p तून 2p गेले असं, ठीक आहे. तर 7p राहिले तर इथं लिहायचं 7p मायनस 3. ह्या इकडं जाईन, ह्या इकडं जाईन, म्हणजे बा 6p स्क्वेअर प्लस 7p मायनस 3 इज इक्वल टू ह्या इकडं गेला तर 14p, हा प्लस आहे इकडं आला तर मायनस 6p स्क्वेअर मायनस 7p मायनस 3 मायनस 14p इज इक्वल टू 0. 6p स्क्वेअर आहे ना मायनस 7 आणि मायनस 14 म्हणजे मायनस 21. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, ठीक आहे. हा प्लस आहे, लक्षात घ्या. तर ह्या प्लस येईल म्हणजे बा हा इकडे आला तर बा मायनस 14 तून 7 गेले तर बा मायनस 7p मायनस 3 बरोबर 0 असं येईल बा. मग आता एवढं जर झालं असेल तर बोगस आहे. याचे फॅक्टर कसे पाळायचे, या 6 आणि 3 चे गुणाकार, sin 3 18, तर इथं लिहायचं मायनस 11 आणि मायनस 11 चे
फॅक्टर किती पडल 9 2 18 मायनस 9 प्लस 2 तेवढं तर 10व्या वर्गात शिकलो. तर बा 6p² मायनस 9p हा 7p पाहिली कसा मांडला तर मायनस 9p प्लस 2p मायनस 3 = 0. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर माझ्यापाशी फॉर्म्युलाच नाही आहे, जागाच नाही आहे, म्हणून मी या फॉर्म्युल्याला आता मिटवून टाकतो, कारण याचं आता काही काम नाही, भक्कम वेळेपासून पेंडिंग आहे. समजावून सांगलेस तुम्हाला. ठीक आहे. एवढं राहू द्या लागल्यास असं. तर बा पाहून घ्या इथून ऐका नाही काय निघते बा, तर 3p बाहेर निघते. तेव्हा 3p बाहेर काढला कॉमन म्हणतात, तर 3p कॉमन काढला तेव्हा 3 2 6 तेव्हा इथं राहील 2p मायनस आहे ना. इथूनही 3p काढला तेव्हा p तर निघला 3 त्रिक 9 तर इथं 3 राहील असं. ठीक आहे. ह्या 2 इथं पाहिसाल तर 2p मायनस 3 काहीच कॉमन निघत नाही, तर इथं लिहायचं 2p मायनस 3 = 0. यानं यासारखा तो बाहेर निघतो, हा बाहेर निघला तर ह्या राहिला प्लस ह्या बाहेर निघला काहीच नाही राहिला तर 1 राहिला. याच्या बरोबर 0 और याच्या बरोबर 0. 2p मायनस 3 बरोबर 0 और 3p प्लस 1 बरोबर 0. 2p = 3 और 3p = मायनस 1 याच्या खाली तेव्हा p = 3/2 और p = मायनस 1/3. बोल बा. मग आता एवढं जर झालं असन तर बा भानगड का आहे, तर बा एवढंच आपल्याला माहित पाहिजे. काय माहित पाहिजे बा, का प्राइस आहे ना, काय सांगून राहिलो बा, तर प्राइस कधीही निगेटिव्ह राहत नाही. तर बा आपला जो प्रॉब्लेम आहे फाइंड दी प्राइस, लक्षात ठेवा फॉर दी डिमांड फंक्शन आहे ना, फाइंड दी प्राइस, तर इथं स्पष्ट लिहायचं. कधी ऐकलं का हो का बा याची प्राइस, याच्या गाडीची कारची प्राइस -10,000, तर बा सरळ लिहायचं प्राइस कॅन नॉट बी निगेटिव्ह. प्राइस cannot be negative असं. Therefore p is not equal to -1/3, hence p is equal to 3/2. मग आता त्यानं प्रश्न विचारला फाइंड p, तर आपण हेच काढलं p म्हणजे प्राइस, म्हणून शेवटी उत्तर लिहायचं प्राइस इज इक्वल टू आहे ना 3/2. बस हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मग मित्र 10वा प्रॉब्लेम पाहू आपण. तर मला लक्षात ठेवा तो काहीच नाही हो, नुसतं डायरेक्ट संख्या देऊन राहते, किंमत देऊन राहते, फॉर्म्युला लिहायचा, किमत्या भराचं उत्तर काढ. लहान पोट्याची गणित आहे ना. इफ द डिमांड फंक्शन इज डी बरोबर बदल पुढं वाचायचं कामच काय. क्वेश्चन 10 असं. इथं सरळ लिहायचं डिमांड फंक्शन. अक्कल कुठं पाहिजे हो, नुसती कॉपी करायची आहे. डिमांड फंक्शन असं. तुम्ही जोपर्यंत त्याला लाईट मध्ये घेत नाही ना ते तुम्हाला कठीणच वाटत राहते, आणि जेव्हा डोक्यात येऊन गेलं काही बोगस आहे मग काहीच नाही वाटत. डिमांड फंक्शन डी बरोबर 50 - 3p - p², 50 - 3p - p². तुम्हाला इथं पा 50 - 3p - p². हे झालं मोकळं. फाइंड द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. इथं लिहायचं फाइंड द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. तर ह्या झाला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. मग याचं नोटेशन माहित पाहिजे का, हे नीटानं दाखवते आहे ना. तर ह्या फाइंड दी म्हटलं तर ह्या प्रश्नार्थ चिन्ह असं आहे ना. ॲट p = 5 and p = 2. तर त्यानं एक दिला बा का p = 5, दुसरा दिला p = 2 असं. कॉमेंट ऑन रिझल्ट. त्यानं रिझल्ट पण विचारला. रिझल्ट काही घेणं देणं नाही, शेवटी विचार करत बसू. बोगस आहे. आपल्याला अक्कलच नाही पाहिजे. खरं सांगा एवढं कसं इथं सोल्युशन वगैरे लिहिजा,
सरळ काय लिहायचं आहे मग डी इक्वल टू 50 मायनस 3p मायनस पी. काहीच नसेल माहित तर एक बेसिक माहित पाहिजे काय हे फंक्शन आहे, या फंक्शन बी बरोबर एवढं फंक्शन आहे आणि फंक्शन मध्ये व्हेरिएबल कोण आहे बा तो पी. नसन माहित तरी गेम जमते. नियम सांगते डेरिव्हेटिव्हचा का फंक्शनच्याच व्हेरिएबलनं डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते. काही नसन माहित तरी आपलं डोकं थोडंसं लावलं तर बस एवढं कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा -3p आहे तर -3 कॉमन निघल, p चा डेरिव्हेटिव्ह 1. हा -p² आहे, घात खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी, पुन्हा p चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू p एकच होतो म्हणून ते लिहिल्या जात नाही. हा घातही इंडेक्स लिहिल्या जात नाही. हे झालं तयार. बोल बा आता एवढं जर झालं असेल तर आपलं काउंट बोगस आहे तर हे तर लिहायचं वी हॅव फॉर्म्युला असा n इज इक्वल टू आहे ना. काय फॉर्म्युला आहे तर बा डोकं कसं लावायचं बघा. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ना, काय ना खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरच्याले पाहून तर बा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरच्याले पाहून तर हे असा. तर ह्या झाला खालचा आणि ह्या झाला वरचा. असं थोडंसं प्रेझेंटेशन असलं तर बाय बढिया होती. पहिला पॉइंट आहे ऍट p इक्वल टू 5. तेव्हा पहिले तर आपण पूर्ण फॉर्म्युलाच तयार करायचा. ह्या तयार आहे -p d ची व्हॅल्यू माहित आहे ना किती आहे 50 -3p -p² असं. आणि याची व्हॅल्यू आहे इथं -3 इथंही मायनस आहे, इथंही मायनस आहे बरोबर. आता मायनस कॉमन निघला तर 3 + 2p असं होईल. इथं तसंच मांडायचं -3 + 2p. ह्या मायनस नाही ह्या मायनस झाला प्लस. बस एवढं आपल्याला करायचं आहे. तर बा नीट आहे मायनस मायनस प्लस. ह्या p जशानं तसा ह्या 3 + 2p असं आपण 50 - 3p -p² याले नंबर द्यायचा 1. जमलं का नाही? झालं बा. आता लिहायचं बा ए नंबर p इक्वल टू 5. तर बा जिथं जिथं p दिसते तिथं लिहायचा 5 आणि थॅले सोडवत बसायचं. ते झालं तर नंतर लिहायचं p इक्वल टू 2. जिथं जिथं p दिसते तिथं टाकायचं 2 मग त्याले सोडवायचं. झालं गणित है ना. रिझल्टचा विचार पाहू का आहे तर रिझल्ट है ना ते पण समजायला लागेल. काळजी नका करू, परफेक्ट समजाल. तर बा नीटा इक्वल टू ठीक आहे. तर इथं लिहायचं याच्या खाली पुट p इक्वल टू 5 झालं. नीटा इक्वल टू असं p च्या ऐवजी 5 3 + 2p. इथं 5 ठेवला तर 5 दोन्ही 10 होते. आता तेवढं तर डायरेक्ट पाहिजे ना राजा. इथं 50 मायनस इथं 3 आहे. इथं 5 ठेवला तर 5 × 3 = 15. तर ह्या झाला 15 असं. मायनस इथं 5 ठेवला तर 5 चा वर्ग 25 असं. तर बा नीटा इक्वल टू 10 × 3 = 13 13 × 5 = 65 आहे ना. 50 - 25 आणि 15 40. तर मग n इक्वल टू 65 भागिले 50 मधून 40 गेले 10. तर n इक्वल टू 6.5. त्यानं विचारलं काय बाबा रिझल्ट सांगा. देतो ना रिझल्ट. तुम्ही म्हणसान कसं हे तर मले पण देता येते. तुले नाही साऱ्याले आम्हाला देता येते, तुम्हाला काही दम नाही. 6.5 म्हणते याले अडाण्या भाषेत 6.5 पण 1 रुपयापेक्षा मोठा. कोणी म्हणून काय 1 रुपयापेक्षा मोठा आहे. तर बा इथं लिहायचं बा पहिले तर लिहायचं बा यांची व्हॅल्यू नीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे. तर n > 1 नीटा > 1. तर बा > 1 म्हटलं तर भाऊ डिमांड इज इलॅस्टिक. तर त्यानं रिझल्ट म्हणूनच तर विचारला का रिझल्ट लिहा. तर इथं स्पष्ट लिहायचं रिझल्ट आहे ना. नीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असली तर डिमांड इज इलॅस्टिक. तर इथं लिहायचं डिमांड इज इलॅस्टिक. सांग रे बा कोणतं दम आहे या रिझल्ट मध्ये.
आता बोगस काऊन आहे तर दुसरी व्हॅल्यू आहे p इक्वल टू 2, तर इथं लिहायचं असं 2 नंबर टाकायचा आणि लिहायचं पुट p इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. म्हणून तर ह्या इक्वेशन तयार केला का डबल हेलपाटा नाही व्हायला पाहिजे. तर बा नीटा इक्वल टू असं या p च्या ऐवजी 2, तर इथं लिहायचं 2 3 प्लस असं या p च्या ऐवजी 2, तर बे दोन्ही 4, तर इथं लिहायचं 4 असं 50 मायनस असं इथं p च्या ऐवजी 2 3 दोन्ही 6, तर या 6 मायनस इथं p च्या ऐवजी 2 2 चा वर्ग होते 4 असं. तर मग नीटा इक्वल टू 4 आणि 3 7 7 दोन्ही 14 आहे ना. 6 आणि 4 10, 50 मधून 10 गेले तर 40, तेव्हा नीटा इक्वल 2 चा भाग जाते, बे साठी 14 आणि हे 20. 7 ले 20 न भागलं तर 0 पेक्षा लहान येते. मग 0 पेक्षा लहान आहे आपल्याला तर 1 पेक्षा लहान पाहिजे. 0 चा इथं 0 पेक्षा लहान येते म्हणजे हा काय बा या नीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा 0 पेक्षा लहान असणारी 1 पेक्षा लहान राहीलच आहे का नाही. बस तर रिझल्ट का देणार हाय नाही. तर बा रिझल्ट आहे ना हे तो त्या पाठ पाहिजे का बा या नीटा लेस दॅन 1 असला तर डिमांड इज इन इलॅस्टिक कोणाला लिहिता येते. तर इथं लिहायचं डिमांड इज इनइलॅस्टिक. बोल पहा समजलं का नाही. एवढं जर समजलं असेल तर पुढचं प्रॉब्लेम पहा मग मित्र नुसतं गणित वाचायचे आहे आणि उत्तर काढाय काहीच दम नाही. 11वा पाहून घ्या. तुम्ही म्हणसान का सर खरी गोष्ट आहे पटत आहे का नाही तुम्ही सांगा काय हो याच्यात. पहा 11 फॉर द डिमांड फंक्शन. बस ह्या क्वेश्चन येईल पुढं वाचायचं कोण डोकं दुखायला सांगलं आणि डिमांड फंक्शन बस तेवढं शब्द वापरायचा. ठीक आहे हे झालं तुमचं सोल्युशन. इथं लिहून टाकतो गिवन असं डिमांड फंक्शन असं डी बरोबर लिहून मोकळ करा. 100 मायनस p स्क्वेअर बाय 2 बाद झालं. जमलं का नाही. फाइंड द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता इथं लिहायचं इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. हे काय न दाखवायचं बस तेवढी जाण पाहिजे. आता तुम्हाला तर पाठच होऊन गेलं असं एवढ्यांदा. जमलं का नाही. पुढं पाय त्यानं काय सांगलं ऍट p इक्वल टू 10 आणि p इक्वल टू 6. तर बा इथं लिहायचं ऍट p इक्वल टू 10 ठीक आहे a असं इथं ऍट इथं a आणि p इक्वल टू दुसऱ्यांदा काय दिलेलं आहे मग 6 आणि त्यानं म्हटलं आहे अँड कॉमेंट ऑन रिझल्ट. तर बा रिझल्ट विचारला तर रिझल्ट तर बा लहान पोट्याला देता येते. हे पाच आहे सोंगस आहे ते 3 शब्द पाठ पाहिजे तेवढं रिझल्ट घासून टाका. एवढं तर समजतेच ना नीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान आहे का मोठी आहे ना. कठीण का आहे त्याच्यात बा झालं बा. आपल्याला अक्कल काऊन नाही पाहिजे तर हे पाहायचं हे फंक्शन आहे या फंक्शन मधलं ह्या व्हेरिएबल आहे यानंच याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. पहिले तर काही विचारच करायचं काम नाही बस थेच करायचं आहे. 100 मायनस p स्क्वेअर बाय 2 इथं लिहायचं dd अपॉन dp. हा कॉन्स्टंट आहे याचा डेरिव्हेटिव्ह 0 गेला. हा मायनस डिनॉमिनेटर मधून 2 काढला तर ह्या भागावर तर काहीच नाही म्हणजे 1. p स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह लहान पोट्याला माहित आहे 2p असं यानं ह्या कटला dd अपॉन dp इज इक्वल टू हा मायनस नाही ह्या p पाय बर कमी बोगस आहे. बस लिहून टाकायचं वी हॅव आम्हाला माहित आहे आणि नसन माहित तरी लिहायचं वी हॅव. आता टेक्निक कसं वापरायचं समजा नाहीच माहित तर नीट लिहा. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे वरच्याने पाहून बस एवढं गावराने ठेवायचं आणि हा मायनस खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरच्याने पाहून तर खालचा लिहायचा आणि हा वरचा. हे झाला फॉर्म्युला तयार. आता एवढं जर झालं असन तर मग आपल्याला ही p ची व्हॅल्यू फॉर्म्युला तयार करून मग टाकायचं
एन इज इक्वल टू मायनस पी, डीच्या ऐवजी भराचं 100 मायनस पी स्क्वेअर बाय 2 असं. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल तर याची व्हॅल्यू भरून टाकायची. मायनस पी ह्या झाला मायनस मायनस प्लस आहे ना, पी इंटू पी म्हणजे पी स्क्वेअर, इथं लिहायचं 100 मायनस पी स्क्वेअर बाय 2 असं. बस एवढं जर झालं असेल तर एक प्रश्न विचारला आपल्याला. काय विचारला बघा, पी बरोबर 10, तर इथं 1 नंबर टाकायचं, इथं लिहायचं वेन आहे ना पी बरोबर 10 असं. इथं भरून टाकायचं. तर बा इथं 10 भरले तर एन इज इक्वल टू 10 चा वर्ग 100 मायनस 10 स्क्वेअर बाय 2, एन इज इक्वल टू 100 चा वर्ग 100 मायनस 10 चा स्क्वेअर 100 भागीला 2 म्हणजे 50. 100 मधून 50 गेले तर बा एन इज इक्वल टू 100 भागीले 50, 50 दोन्ही 100 म्हणजे एन ची व्हॅल्यू आली 2. एन ची व्हॅल्यू 2 आली, नीटाची व्हॅल्यू 2 आली तर एन ग्रेटर दॅन 1 म्हणजे बा जेव्हा एक पेक्षा मोठा असते तेव्हा डिमांड ही इलॅस्टिक असते. हाय का नाही बोगस. इथं लिहायचं देअरफॉर असं. काय लिहिणार आहे तर बा डिमांड इज इलॅस्टिक. एक प्रश्न मोकळा झाला रिझल्ट सही. दुसरा विचारला पी इज इक्वल टू 6, तर याने नंबर देऊन ठेवायचं ना, बिघडलं कुठं. इथं 2 नंबर टाकायचं, लिहायचं पुट पी इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 2, इक्वेशन 1 झालं. कोणाला जमते बा, तर बा नीटा इज इक्वल टू पी च्या ऐवजी 6, 6 चा वर्ग 100 मायनस 6 चा वर्ग भागिले 2, नीटा 6 चा वर्ग 36, 100 मायनस 6 चा वर्ग 36 भागिले 2, नीटा इज इक्वल टू 36 भागिला 100 मायनस 18. 100 मधून 18 गेले, बघा तेवढं तर कोणाला येते का नाही येत, 82 राहते ना 82. 82 म्हणते रे बा तुमच्या भाषेत 82. 2 चा भाग देऊन टाकायचा, 18 दोन्ही 36, 41 दोन्ही 82. तर बा नीटा इज इक्वल टू काय आलं रे बा, तर 2, 18 दोन्ही 36. बा इथं का राहणार, 2 चा भाग गेला तर इथं राहील तुमचा 18 असं. बोल बा. मग आता एवढं जर झालं असन तर याची व्हॅल्यू आली 18 भागिले 41 म्हणजे नीटाची व्हॅल्यू कशी आली, लेस दॅन 1. डिनॉमिनेटर मोठा राहिला, न्यूमरेटर लहान राहिला तर उत्तर 0 पेक्षा लहान येते. मस्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर बा असं जर आलं तर याचं रिझल्ट देऊन टाकायचा. काय रिझल्ट देणार आहे, डिमांड इज इन इलॅस्टिक. डिमांड इज इन इलॅस्टिक असं. बोल बा. आता एवढं जर झालं असन तर याच्या नंतरचा पायमा 12वा 12 नंबरचा प्रॉब्लेम सांगत आहो. भाई सोपा आहे. ए मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्युसेस एक्स आयटम ॲट ए टोटल कॉस्ट ऑफ ₹40 plus 2x. 40 plus 2x, their price is given as P is equal to 120 minus x. Find the value of x for which revenue is increasing, profit is increasing. Also find elasticity of demand for price 80. भल्ला मोठा प्रॉब्लेम आहे. 3 प्रश्न आहे म्हणजे भाय सोपा आहे. मित्रो पहिली महत्वाची गोष्ट का बा ह्या टाईप आहे ना, याच्या अगोदरचा टाईप आहे भेसळ म्हणून टाकून दिला. क्वेश्चन 12. आता त्यांना आपल्याला काय दिलं बा, पहिलं वाक्य देऊन टाकलं का बा लक्षात ठेवायचं टोटल कॉस्ट ऑफ ₹40 plus 2x. जास्त काही दिमाग नाही लावायचा. पहिले लिहायचं लेट दी टोटल कॉस्ट फंक्शन असं. बी तर कॉस्टचा पहिला अक्षर येते सी, तर सी बरोबर घासून टाकायचं. बस इथं लिहायचं लेट दी टोटल कॉस्ट फंक्शन बी सी म्हणून देअरफॉर सी इज इक्वल टू 40 प्लस
किती आहे रे 40 प्लस 2x झालं. जमलं का नाही? आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवा पुढं त्यानं काय सांगलं आहे ना. ए मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्युसेस एक्स देअर प्राइस इज गिवन ॲज पी इज इक्वल टू 120 मायनस एक्स. ठीक आहे, तर प्राइस पण देऊन टाकली 120 मायनस एक्स. तर इथं लिहायचं ना प्राइस जे दिलं आहे ते लिहायचं पी इज इक्वल टू 120 मायनस एक्स. जास्त हेड्याक लावायचं कामच नाही आहे. हे आपला फॉर्म्युला आहे ना. फॉर्म्युला मिटवून टाकला तर काही प्रॉब्लेम नाही. रिव्हेन्यू इज इक्वल टू लक्षात ठेवायचं माहीतच आहे. रिव्हेन्यू पहिला याच्या अगोदरचा टाईप आणि रिव्हेन्यू मिळकत कशी असते मात्र प्राइस गुणिले डिमांड. तर मला लक्षात ठेवा मी इथं लिहून राहिलो रिव्हेन्यू. बस हे फॉर्म्युले पाठ पाहिजे. प्राइस पूर्णच लिहून राहिलो गुणिले डिमांड. जाणून बुजून लिहून राहिलो नाही तर मला असं लिहिता आलं असतं पी इंटू डी. ठीक आहे बा, वेळ गमवायचा नाही. आर इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू आहे 120 मायनस एक्स. डिमांड म्हणताय त्यानं म्हटलं डी लक्षात ठेवा. फाइंड द डिमांड फंक्शन ए मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्युसेस एक्स ॲटम. अहो डिमांड जेवढी आहे तेवढ्याच वस्तू बनवल्या जाते. म्हणजे डिमांड म्हणजे झालं एक्स. तर बा ह्या झाला तुमचा एक्स असं. मग आर इज इक्वल टू एक्स न गुणून टाकायचं तर 120 एक्स मायनस एक्स झालो बा. आपण रस्त्यावर आलो. अक्कल बिलकुल नाही पाहिजे. हे फंक्शन आहे, या फंक्शन मधला ह्या व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह फंक्शन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलनच घेतल्या जाते. म्हणून रफकन डेरिव्हेटिव्ह लिहून टाकायचा असा. 120 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 120 बाहेर निघल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस घात खाली उतरते म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x झालं. आता बा मी काय सांगत आहोत त्यानं पहिला प्रश्न काय विचारला. तर पहिला प्रश्न विचारला त्यानं आहे ना कोणता 12वाच आहे ना 12वा. रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. बस तर लिहा बा इथं 1 नंबर टाकून. सिन्स रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. रिव्हेन्यू इन्क्रीजिंग असला तर याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते. डिक्रीजिंग असला तर लेस दॅन 0. इन्क्रीजिंग असला तर कोणी राहावं. बस एवढं तर माहीत आहे तुम्हाला. मी याच्या अगोदर तेच शिकवलं. तर इथं लिहायचं सिन्स असंच लिहायचं शिकवलंय. रिव्हेन्यू असं इज इन्क्रीजिंग. मग आता इन्क्रीजिंग म्हटलं तर मग डी आर अपॉन डी एक्स ग्रेटर दॅन 0. याच्याऐवजी ही व्हॅल्यू लिहायची 120 मायनस 2x ग्रेटर दॅन 0. मी शिकवलं का एक्सचा सहगुणक कोइफिशियंट काही चालत नाही. इथं 2 आहे म्हणजे 2 कॉमन काढा. बस एवढा आपल्याला करायचं आहे. तर पहा मग इथून असा असा लिहून राहील. 2 कॉमन काढलं तर मग ह्या 60 दोन्ही 120 मायनस एक्स ग्रेटर दॅन 0. हा 2 याच्या खाली गेला तर 0 ले कशाने भागलं तर 0. आणि म्हणून काय आलं बा तर 60 मायनस एक्स ग्रेटर दॅन 0. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस 60 ग्रेटर दॅन एक्स असं. नेहमी व्हेरिएबल समोर लिहा. म्हणजे 60 जर x पेक्षा मोठा आहे तर याचा दुसरा अर्थ होतो x हा 60 पेक्षा लहान आहे आणि या कारणास्तव x लेस दॅन 60 असं लिहायचं. झालं बा आपला पहिला आहे ना. तर बा रिव्हेन्यू इन्क्रीजिंग केव्हा राहील जेव्हा x ची व्हॅल्यू 60 पेक्षा लहान राहील. आणि म्हणून शेवटी फायनल आन्सर याचं रिव्हेन्यू लक्षात ठेवा इज इन्क्रीजिंग फॉर x लेस दॅन 60. मित्र हो ह्या तुमचा पहिला प्रॉब्लेम. मग आता एवढा पहिला क्वेश्चन जो विचारला आहे. आता याच्यातलं दुसरं तर त्यानं दुसरा दिला आपल्याला प्रॉफिट इज इन्क्रीजिंग असं म्हणताय. तर इथे थेस लिहायचं सिन्स प्रॉफिट इज इन्क्रीजिंग असं
आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे का आपल्याला प्रॉफिट इन्क्रीजिंग पाहिजे, हा प्रश्न आहे. तर बा लक्षात ठेवा, तो प्रॉफिट काय ते म्हणते बा, तर रिव्हेन्यू मधून कॉस्ट प्राइस जर मायनस केली, सबट्रॅक्ट केली, तर जे भेटते त्याला प्रॉफिट म्हणते. अरे कॉमन सेन्सची गोष्ट आहे राजा. 10 रुपयाचा रुमाल आणला, 15 रुपयाने विकला, तर एवढे भेटले ना खिशात आले, असं आहे. तर बा या 15 रुपयामध्ये 10 रुपये खरेदी आहे आणि 5 रुपये का आहे बा, तर नफा. तर ह्या झाला रिव्हेन्यू मिळकत, ह्या झाला प्रॉफिट, न हे झालं कॉस्ट. याचं तिकडं पक्षांतर केलं तर बा ह्या भेटते. म्हणजे ह्या झाला प्रॉफिट, हे झालं रिव्हेन्यू, हे झालं कॉस्ट. हे 7व्या वर्गात आहे. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर पहा, मग मी सोडवतो. तर इथं पूर्ण लिहायचं प्रॉफिट इज इक्वल टू, असं समजून लिहायचं का परीक्षकाला काहीच समजत नाही. रिव्हेन्यू माहिती खरी गोष्ट आहे, कोणाकोणाला काहीच माहित नाही राहत, है ना, असं आहे बा. तर बा लक्षात ठेवायचं, तू पी इथं लिहायचं, बस एवढं करायचं आहे. तर आता प्रॉफिट लक्षात ठेवा, आपल्याला आहे ना स्पेशल दिलं पायची व्हॅल्यू 3.14 ते मॅथमध्ये आहे. प्रॉफिट दर्शवण्यासाठी स्पेशल नोटेशन आहे पाय. ठीक आहे बा. काऊन बा प्रॉफिट यानं दाखवते, तर प्राइस पण पी न दाखवते, प्रॉफिट पण पी न दाखवला तर कन्फ्युजन होण्याची शक्यता. आता रिव्हेन्यू म्हटला तर रिव्हेन्यू काय बा, तर रिव्हेन्यू हे पाय 120 x मायनस x स्क्वेअर. तर इथं भराचं 120 x मायनस x स्क्वेअर मायनस कॉस्ट. तर कॉस्ट आहे 40 प्लस 2x. तर इथं लिहायचं 40 प्लस 2x. एवढं तयार झालं. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर पाय इक्वल टू 120 x मायनस x स्क्वेअर मायनस 40 मायनस 2x. तर पाय इक्वल टू 120 मधून 40 गेले. बोल बा. आता 120 मधून 40 गेले तर मग 120 x आहे, सॉरी इथं फक्त 40 आहे. 120 x मधून 2x गेले तर 118 x असं मायनस x स्क्वेअर मायनस 40. विचार करायचं कामच काय, या फंक्शन मध्ये व्हेरिएबल कोण आहे बा, तर x आहे. तर सरळ लिहायचं डी पाय अपॉन dx इज इक्वल 118 x चा डेरिव्हेटिव्ह 118 मायनस x वर्गचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला. बोल. आता आपल्याला नियम माहित आहे का, याच्यातून 2 बाहेर काढायचा आणि x चा कोएफिशियंटच बाहेर काढल्या जाते. तर बा इथं असं लिहून राहिलो डी पाय अपॉन dx इज इक्वल टू 2 कॉमन काढला. तर बा 118 अर्धे आहे ना, 100 अर्धे 50 ना, 18 अर्धे 9 म्हणजे 59 59. तर बा ह्या झाला 59 मायनस x असं. मग आता एवढं जर झालं असेल तर रिझन लिहून टाकायचं, सिन्स प्रॉफिट इज अन इन्क्रीजिंग फंक्शन असं लिहा लागते. सिन्स प्रॉफिट इज अन इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग म्हटलं तर कोणालाही माहित आहे डी पाय अपॉन dx ह्या ग्रेटर दॅन 0 असते. बस एवढं आपल्याला करायचं आहे. याची व्हॅल्यू आहे ठेवाली. तर इथं लिहायचं 259 मायनस x ग्रेटर दॅन 0. हा याच्या खाली गेला, 0 ने काय नाही भागलं तर 0 म्हणजे 59 मायनस x ग्रेटर दॅन 0. हा तिकडं जाईल म्हणजे 59 ग्रेटर दॅन x असं. तर याने जेव्हा 59 हा x पेक्षा मोठा आहे याचा अर्थ x लेस दॅन 59. x हा 59 पेक्षा लहान आहे. शेवटी उत्तर द्यायचं प्रॉफिट इज इन्क्रीजिंग फॉर x लेस दॅन 59 लिहून दाखवत आहोत. देअरफॉर प्रॉफिट इज इन्क्रीजिंग फॉर x लेस दॅन 59. बोर्डाच्या परीक्षेत आलं तर 2च येते, 3 नाही येत. 2-2 मार्कासाठी 4 मार्क आहेत.
आता तिसरा प्रश्न आहे आपला, ते पाहून टाकू. एवढ्यात बसला तर ठीक. आता याचं कामच नाही ना, किती वेळा पोचून ठेवायचं, जागा खाली होऊन गेली तर गणितच बसून जाते. जमलं का नाही असं पाहून घ्या. मग तिसरा प्रश्न काय विचारला, तर तिसरा विचारला आल्सो फाइंड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड फॉर प्राइस 180. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड विचारला. बस तर लक्षात ठेवायचो. ठीक आहे. मग आता कांदेव नाही का, त्यानं म्हटलं काय, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्यूस एक्स आयटम. ठीक आहे. डोकं जास्त नाही लावायचं. बस त्यानं म्हटलंय टोटल कॉस्ट दिली, देअर प्राइस इज गिवन. तर पहा मी कसं मांडतो बा का, P इक्वल टू 120 मायनस एक्स. हे मी थोडं म्हटलं बा गिवन. हा मायनस इकडं आला तर प्लस, तर ह्या प्लस आहे तिकडं गेला तर मायनस. त्या मनात आलं पाहिजे का सर असं P तिकडं जाईल, असं काउंट केलं तर प्रश्न पाहिजे राजा. आल्सो फाइंड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड फॉर प्राइस 80 असं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर ह्या फंक्शन आहे याच्यातला व्हेरिएबल आहे P, म्हणजे सरळ डेरिव्हेटिव्ह P न घ्यायचा. तर बा इथं लिहायचं dx अपॉन dp, हा कॉन्स्टंट, त्याचा -0 मायनस P चा डेरिव्हेटिव्ह -1. ठीक आहे. तेच आपलं गावरानीवालं आहे ना, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड पाहिजे. तर नीटा इज इक्वल टू, इथं लिहायचं वी हॅव, 1 मिनिटानं लाईट लागन पण लागून जाईल, -P अपॉन D, इथं लिहायचा dd अपॉन dp असं. तर हा जो D आहे, D म्हणजे काय आहे बा, डिमांड आहे. आणि इथं कोण आहे डिमांड, तर x आहे. तेवढी वस्तू बनवत आहे, डिमांड हाय म्हणून बनवत आहे, म्हणून डिमांड झाला एक्स. आता तुमच्या इथं म्हणून इथं लिहून राहिलो वेअर एक्स इज डिमांड. म्हणजे मनाचं काय होतं बा का बा डिमांड हा डिमांड आहे, पण इथं डिमांड एक्स न दाखवल्या गेली, म्हणून इथं लिहायचा एक्स आणि इथं लिहायचा एक्स. बस हे मेकअप करता आलं. ठीक आहे. बस मग आता एवढं जर झालं तर आपला खेळ संपला. n इक्वल टू -p. पाय आता या x ची व्हॅल्यू कमी आली, 120 मायनस p आणि dx अपॉन dp ची किंमत आहे -1. तर मायनस मायनस प्लस p अपॉन 120 मायनस p. आणि शेवटी शब्द वापरतो, तुले पटकन वाटपट समजून जाईल. त्यानं म्हटलं आल्सो फाइंड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड फॉर प्राइस 80. तर इथं लिहायचं व्हेन P इक्वल टू 80. मी नाही म्हटलं बा, गिवन पुस्तकानं सांगलं. तर नीटा इक्वल टू इथं 80, इथं लिहायचं 120 मायनस 80. नीटा इक्वल टू 80 भागीला 120 मधून 80 गेले तर 40, 40 दोन्ही 80. इथं लिहून राहिलो नीटा इक्वल टू 2. बोला. ठीक आहे. त्यानं प्रश्न विचारला फाइंड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. तर ह्या इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं आहे कोण्या किमतीवर, फॉर P इक्वल टू 80. तर इथं शेवटी उत्तर लिहायचं इलॅस्टिसिटी असं ऑफ डिमांड फॉर P इक्वल टू 80 इज. तर उत्तर किती आलं रे बा, 2. बोल बा. माझा व्हिडिओ आवडला का? माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करून टाका, सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्र हो, कमीत कमी लाईक करायचं आणि एक मेसेज करायचं, त्याच्या पलीकडं घंटी वाजवायची. नमस्कार.